समर्थ घटस्थापना। आज मी तुम्हाला सांगणार आहे की घटस्थापनेच्या दिवशी ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये घट स्थापित करत असतो त्या घटामध्ये आपल्याला काय काय वस्तू टाकायच्या आहे। बघा 22 तारखेला घटस्थापना आहे आणि लक्ष्मी माता देवी माता ही दुर्गा माता हत्तीवर विराजमान झालेली आहे। ज्या वेळेस देवी माता हत्तीवर विराजमान होते त्यावेळेस धनसंपदा वैभव ऐश्वर्य वाढतं। त्यामुळे ह्या काळामध्ये आपल्याला देवीची खूप प्रमाणात म्हणजे सेवा करायची आहे। तशी तर आपण सेवा करतोच पण भरपूर प्रमाणात सेवा करायची आहे आणि ह्या घटामध्ये आपल्याला ह्या वस्तू टाकायच्या आहे। त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगणार की बघा पहिली माळ, दुसरी माळ आणि तिसरी माळ खूप सौभाग्यदायी आहे, लक्ष्मी प्राप्ती करून देणारी आहे, वैभव वाढवणारी आहे, घरामध्ये सुख समृद्धी देणारी आहे। त्यामुळे ज्या वेळेस आपण घट बसवतो तर त्या घटामध्ये आपल्याला ह्या वस्तू टाकायच्या आहे। बघा घट बसवताना जो आपण मातीचा असा मटका घेत असतो, छोटासा असा मटका घेत असतो, त्या मटक्यामध्ये पाणी भरायचं आहे, म्हणजे पाणी भरलं जातं आणि त्याच्या खाली धान्य पेरलं जातं, म्हणजे धान्य टाकलं जातं। तर त्या घटावरती जो मटका असतो त्या मटक्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू टाकायच्या आहे। पहिल्या वेळेस काय टाकायचं आहे ते सांगते तुम्हाला। एक म्हणजे तुम्हाला पहिल्या वेळेस एक फूल टाकायचं आहे, 1 रुपया टाकायचा आहे आणि 1 सुपारी टाकायची आहे त्या घटावरती। आणि दुसरा जो उपाय आहे तो तुम्हाला सांगते। दुसरा उपायामध्ये तुम्हाला हळकुंड, सुपारी, इलायची आणि दालचिनी टाकायची आहे ते जे घट बसवलेला आहे त्याच्यामध्ये। आणि बघा इलायची का टाकली जाते ते सांगते। इलायची ही धनसंपदा वाढवते, म्हणजे वैभव वाढवते। आणि दालचिनी ही दालचिनी टाकल्याने आपल्या घरामध्ये संपत्तीची म्हणजे हे धनसंपत्तीचं प्रतीक आहे आणि लक्ष्मी माता प्रसन्न होते। त्यामुळे ह्या वस्तू आपल्याला आपल्या जे मातीचा घट आहे, ज्यांच्या घरामध्ये घट बसवला जातो त्यांनी ह्या वस्तू त्या घटामध्ये टाकायच्या आहे। आणि त्यामुळे काय होईल तर आपल्या घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहील, घरातल्या लोकांची प्रगती राहील, घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाईल, घरामध्ये सुख समृद्धी नांदेल, ऐश्वर्य नांदेल। त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी त्यामध्ये टाकायच्या आहेत। तर तुम्ही ह्या गोष्टी टाकून बघा, अनुभव घेऊन बघा, कारण की घटस्थापना ही खूप शुभ मानली गेलेली आहे, 10 दिवसाची आलेली आहे आणि देवी माता ही हत्तीवरून आल्या कारणाने ह्या घटस्थापनेला खूप अत्यंत साधारण असं महत्त्व आहे। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। सी स्वामी समर्थ।